मित्रांनो, एक मास्टरपीस फिल्म कशी असते माहिती आहे? जी पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही एखाद्या जगातून बाहेर आलाय. असं नाही, की मी एखादा सिनेमा पाहून संपवलाय. मी एखाद्या जगातून बाहेर आलोय. जेव्हा सिनेमा संपतो, तेव्हा तुम्ही जागेवरून उठत नाही. त्या सिनेमाचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो, की तो तुम्हाला खुर्चीवरून काही क्षण उठूच देत नाही. तुम्ही फोन बघत नाही, तुम्ही आपली दुसरी कामे करायला जात नाही, कारण त्या सिनेमातून बाहेर यायलाच खूप वेळ लागतो. फॅन्ड्री मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात पॉवरफुल सिनेमा आहे. या सिनेमामध्ये जी ताकद आहे ना, तुम्हाला माणूस म्हणून हलवून टाकण्याची, ती माझ्या मते खूप कमी सिनेमांमध्ये असते. फॅन्ड्री तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पाडतो. स्वतःला, इतरांना आणि आपल्या आसपास जे चाललंय त्या सगळ्यालाच. बरेच दिवस मला या सिनेमाविषयी बोलायचं होतं आणि आज फायनली मी माझे थॉट्स शेअर करतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहता डीप डाइव्ह सिनेमा. फॅन्ड्रीचा नायक आहे जब्या, एक 7वी मध्ये शिकणारा लहान मुलगा. जब्या निरागस आहे, पण त्याच्या भोवतालचं जग त्याला दोषी ठरवतं, ते त्याच्या जन्मासाठी. कारण जब्या लहानाचा मोठाच अशा गावामध्ये झालाय, जिथे त्याची ओळख, त्याचं समाजातलं स्थान त्याच्या जन्माआधीच ठरलेलं आहे. त्याचं घर कुठं असावं, त्याने काय काम करावं, कोणाचं काम करावं, काय स्वप्न पाहावीत, हे सगळं समाजाने आधीच ठरवलेलं आहे. त्याची जात म्हणजे त्याचं भाग्य आहे आणि त्याचं भाग्य बदलणं म्हणजे त्याच्यासाठी अशक्य आहे. जब्या खरं तर एक खूप साधा सरळ मुलगा आहे, ज्याला इथे कोणता बदल घडवायचा नाही. त्याला कोणाविरुद्ध लढा द्यायचा नाही. तो फक्त जगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासारखाच. त्याला समाजामध्ये ताठ मानेने चालायचे, लोकांनी आपल्याकडे माणूस म्हणून पाहावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे. त्याचा गुन्हा काय आहे तर तो प्रेम करतो. पण त्याच्या त्या निष्पाप प्रेमालाही समाजाच्या डोळ्यामध्ये जागा नाहीये. फॅन्ड्रीचा विषय या सिनेमाला पॉवरफुल बनवत नाही. त्या विषयाला दिलेली ट्रीटमेंट या सिनेमाला पॉवरफुल बनवते. कारण वरवर पाहायला गेलं तर सिनेमाची कथा खूप वेगळी नाहीये. आंतरजातीतली एकतर्फी प्रेमकथा, मग समाजातून होणारा विरोध, हे आपण आजवर किती सिनेमांमध्ये पाहिले. फॅन्ड्रीचं वैशिष्ट्य हेच आहे, की तो दुःखाचा बाजार मांडत नाही. सिनेमात कसला मेलोड्रामा नाहीये, फिल्मी डायलॉगबाजी नाहीये, उपदेश देणारे मोनोलॉग्स नाहीयेत. दृश्याच्या मागे एखादं ड्रॅमॅटिक संगीत वाजवून तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न फॅन्ड्री करत नाही. सिनेमा खूप काही न बोलताही खूप काही बोलून जातो. एक उदाहरण सांगायचं झालं तर जब्या वर्गामध्ये बसलेला असतो आणि शिक्षक संत चोखामेळा यांचा एक अभंग शिकवत असतात. वर्णापेक्षा, जात धर्मापेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणांवर अवलंबून असतं, हे त्या अभंगाचं सार असतं. त्याच वेळी शाळेबाहेर उन्हात काम करणारी जब्याची आई जब्याच्या वर्गामध्ये डोकावते, तर हाच अभंग लक्ष देऊन ऐकणारी लहान मुलं तिच्याकडे पाहून हसायला लागतात. सिनेमात पुढे असे बरेच सीन्स येतात, जिथे जब्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणारी अपमानास्पद वागणूक दाखवलेली आहे. त्यांची हतबलता दाखवलेली आहे. पण पुन्हा मी म्हटलं तसं, इतर सिनेमांप्रमाणे फॅन्ड्रीला जे प्रेक्षकांना सांगायचंय ते तो चमच्याने भरवत नाही. ते फक्त तो प्रामाणिकपणे मांडत जातो आणि आपण प्रेक्षक म्हणून तो अनुभवत जातो. फॅन्ड्री आपल्याला इतका जास्त हिट करतो, यामागचं पहिलं कारण जे मला वाटतं, ते म्हणजे जब्याचं पात्र आपल्याला खूप जवळचं वाटतं. त्यामध्ये आपण कुठेतरी स्वतःला पाहतो. तो स्वतःविषयी असणारा न्यूनगंड, ऐपतीबाहेर पाहिलेलं स्वप्न, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला समजून घ्यावं, आपल्यालाही त्यांच्या गटामध्ये सामील करून घ्यावं. या ज्या भावना आहेत ना, त्या खूप युनिव्हर्सल आहेत. आपण पाहिलेलं एखादं स्वप्न जेव्हा आपल्या डोळ्यासमोर चिरेडलं जातं, तेव्हा कसं वाटतं हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. भले आपण जगाची रिॲलिटी जगली नसेल, पण त्याचा तो लोनलीनेस आपण फील करू शकतो. सिनेमात प्रेम आणि तिरस्कार आपल्याला एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतं. सिनेमात असे बरेच सीन्स तुम्ही पाहिले असतील, जिथे जब्या शालूकडे प्रेमाने पाहतोय. त्याच्या त्या निरागस डोळ्यांमध्ये तिच्याविषयी असणारं प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येतं. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या जवळ आहोत यातच त्याला समाधान वाटते आणि त्याच प्रेममध्ये बाकीचे लोक जगाकडे तिरस्काराच्या नजरेतून पाहत असतात. त्याच्यापाशी येऊन त्याला डिवचतात, त्याला त्रास देतात. या विरोधापासून एक गोष्ट नक्कीच दिसून येते, ती म्हणजे जब्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा खूप जास्त पुढारलेला आहे. तो जास्त सुसंस्कृत आहे. कारण जब्या माणसाकडे माणूस म्हणून पाहतोय, त्याच्यावर प्रेम करतोय. आपल्याला काळ्या चिमणीची राख भेटली तर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला जवळ करू शकतो, अशी त्याची भाबडी आशा आहे. आपल्याकडे चांगले कपडे आले, 4 पैसे आले, तर समाज आपल्याकडे आदराने बघेल, असं त्याला वाटतं. मानवजातीने आजवर असंख्य शोध लावलेत. त्यातला एक म्हणजे एक अदृश्य चष्मा, जो आपण घालून या समाजामध्ये हिंडत असतो. त्यातून आपल्याला समोरच्याचा वर्ण दिसतो, जात दिसते, धर्म दिसतो. फक्त माणूस दिसत नाही. त्याच्या वेदना दिसत नाहीत. अशा माणूस न दिसून येणाऱ्या अंधाऱ्या जगामध्ये जब्याचा जन्म झाला, हीच त्याच्या आयुष्याची खरी शोकांतिका आहे. तिसरं कारण म्हणजे सिनेमा तुम्हाला प्लीज करण्याचा प्रयत्न कुठेच करत नाही. कसलं हिरोइक स्पीच नाहीये, हॅपी एंडिंग नाहीये. जब्याचं रिडेम्पशन आर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. फॅन्ड्रीला अजिबात फरक पडत नाही, की प्रेक्षक थिएटरबाहेर पडताना सॅटिस्फाईड होऊन पडतायत का नाही. फॅन्ड्रीला फक्त हे महत्त्वाचं आहे, की तुम्ही काय विचार करत बाहेर पडत आहात. या सिनेमाचा सर्वात हार्ड हिटिंग पार्ट म्हणजे अर्थातच या सिनेमाचा क्लायमॅक्स. सिनेमाचा क्लायमॅक्स या सिनेमाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. आपण पाहतो की जब्याला त्याची खरी ओळख शालूपासून लपवायची असते. पण नियतीने त्याच्यावर अशी वेळ आणली, की त्याला शाळेच्या परिसरामध्येच कुटुंबासोबत डुक्कर पकडायचं असतं. जसे की आपण आधी पाहिलं, की शालूवरच्या निरागस प्रेमापोटी जब्या त्या काळ्या चिमणीच्या शोधामध्ये असतो. माझ्या मते ती काळी चिमणी एक प्रतीक आहे, जी समाजाच्या चौकटीत अडकलेल्या जब्याचं प्रतिनिधित्व करते.
तिचं स्वातंत्र्य, तिचं बंधमुक्त आयुष्य जगाच्या मनातील इच्छा-आकांक्षाचं प्रतिबिंब आहे. इतके दिवस पाठलाग करूनही ती काळी चिमणी त्याला काही केल्या दिसत नाही. पण सिनेमाच्या शेवटी ती काळी चिमणी त्याच्या अगदी जवळ येऊन बसते आणि तिथेही तिला पकडताना ती जब्याकडून निसटते. जणू त्या चिमणीसोबत जब्याने पाहिलेली स्वप्न आणि इच्छा-आकांक्षाही निसटून जातात. त्याचं कठोर वास्तव त्याच्या स्वप्नांच्या आड येतं. जब्याला काळ्या चिमणीचा पाठलाग सोडून हातात फास घेऊन कुटुंबासोबत डुक्कर पकडायला जावं लागतं. जिथे गावातली लोक आणि शाळेतली मुलं त्याच्यावर हसतात, त्याची हेटाळणी करतात. जब्याच्या कुटुंबाची लढाई, त्यांचं दुःख बाकीच्या लोकांसाठी फक्त एक टीव्ही शो असतो. ती घटना जब्याच्या आत्मसन्मानावर प्रचंड मोठा घात करते. पण तो हतबल असतो. परिस्थितीने त्याचे हात बांधलेले असतात. त्याच गर्दीमध्ये कुठेतरी उभी असणारी आणि त्याच्यावर हसणारी शालू जब्याच्या नजरेस पडते. जब्याच्या मनातील तळमळ, वेदना, अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते. जब्या खांद्यावर डुकराचा मृतदेह घेऊन वाट चालायला लागतो आणि त्याच्या मागे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसतात. ज्या महापुरुषांनी दलित समाजाला शिक्षणाच्या, स्वातंत्र्याच्या, आत्मसन्मानाच्या विचारांचे बळ दिलं, आज त्यांच्याच प्रतिमेसमोर त्यांनी दिलेल्या आदर्शाचे धिंदवडे निघत असतात. त्यांच्या विचारधारेला अनुसरून दलित समाजासाठी प्रत्यक्ष घडलेले बदल दिसत नाहीत. समाज व्यवस्थेने त्यांना त्यांच्याच प्रतिमेसमोर मान झुकवून चालण्यास भाग पाडलेलं असतं. मित्रांनो, जब्याने शेवटच्या दृश्यामध्ये भिरकावलेला दगड आजही जिव्हारी लागतो. त्याच्या मनातल्या भावनांचा, विचारांचा तो विस्फोट असतो. त्याच्या मनातील वेदना, संताप, समाज व्यवस्थेविरुद्धचा रोष या सगळ्या भावना त्या एका कृतीमध्ये व्यक्त होतात. तो दगड कुणा एका व्यक्तीवर भिरकावलेला नाही, तो त्या संपूर्ण व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे, जिने माणसाकडून माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. जिने जब्यासारख्या मुलांची स्वप्ने, त्यांच्या इच्छा आकांक्षा पायदळी उडवल्या. पण जाती व्यवस्थेची मुलं इतक्या खोलवर रुजलेली आहेत की जब्याने भिरकावलेला दगड त्या व्यवस्थेच्या भिंतीवर धडकू शकतो, पण ती भिंत तो तोडू शकत नाही. माझ्या मते हा मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्लायमॅक्स होता. आणखीन एक गोष्ट जी या सिनेमाला एक्सेप्शनल बनवते ती म्हणजे या सिनेमात सायलेन्सचा केला गेलेला वापर. सायलेन्स या सिनेमाची बॅकग्राऊंड चॉईस नाही आहे. सायलेन्स या सिनेमाची एंटायर लँग्वेज आहे. सायलेन्स या सिनेमाचं कॅरेक्टर आहे. तुम्ही जर सिनेमा नीट पाहिला तर समजेल सिनेमात ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्यापेक्षा सिनेमामध्ये ज्या गोष्टी बोलल्या नाही जात आहेत त्या तुम्हाला जास्त दुखावतात. या सिनेमात नागराज मंजुळे यांनी सायलेन्सचा वापर कसा केला आहे ते पाहूया. सायलेन्स ॲज अ सोशल हायरार्की. जेव्हा शाळेतील मुलं हसत असतात, जब्या शांत असतो. जेव्हा गावातील लोक जब्याच्या वडिलांना ओरडतात तेव्हा जब्याचे वडील ते शांतपणे ऐकून घेतात. जेव्हा जब्याला लोक त्रास देतात तेव्हा जब्या ते निमूटपणे सहन करतो. एवढंच काय, जब्याच्या शालूविषयी असणाऱ्या भावना देखील शब्दरहित आहेत. तिथेही त्याच्या मनामध्ये भीती आहे. बहुतांश सिनेमामध्ये सामाजिक विषमता खूपच नाट्यमय पद्धतीने दाखवली जाते. तिथे मोठे संवाद असतात, रिॲक्शन्स असतात, नाट्यमय घटना असतात. नागराज मंजुळेंनी फॅन्ड्री या सिनेमामध्ये निर्दयता ड्रॅमॅटिक पद्धतीने दाखवलेली नाहीये. त्यांनी सिनेमाचा साऊंडस्केपच अशा रीतीने डिझाईन केलाय ज्यातूनही सोशल हायरार्की स्पष्टपणे दिसून येईल. नॉईस बिलॉंग्स टू डॉमिनन्स, सायलेन्स बिलॉंग्स टू द ऑपरेस्ड हा या सिनेमाचा अलिखित नियम आहे. ज्यांचा समाजामध्ये डॉमिनन्स असतो त्यांना त्यांच्या बोलण्याचे काय परिणाम होतील, समोरच्याला काय वाटेल याची पर्वा नसते. त्यांना प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलण्याची गरज नसते. आपला कुणी प्रतिकार करणार नाही याची त्यांना जाणीव असते. म्हणूनच ते विदाऊट एनी हेजिटेशन कॉन्फिडंट असतात, लाऊड असतात. पण दुसरीकडे जब्या, ज्याला माहीत आहे की एखाद्याविषयी वाटणारी प्रेमाची भावना देखील त्याला महागात पडू शकते. त्याला त्रास देणाऱ्यांविरुद्ध तो बंड करू शकत नाही, अन्यथा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळेच त्याच्याकडे शांत राहण्याशिवाय आणि आपल्या भावना दाबण्याशिवाय पर्याय नाही. सायलेन्स ॲज इंटरनल सफोकेशन. सिनेमा इज स्ट्रॉंगेस्ट when it makes you feel something without explaining it. जब्याच्या मनामध्ये जे चालू आहे ते जर तो प्रत्येक क्षणी सांगत बसला तर त्यातून नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांना एक क्लिअर डिरेक्शन दिली असती की इथे याच्याविषयी वाईट वाटून घ्या, इथे निराश व्हा, इथे रागवा. पण नागराज मंजुळे तुम्हाला कुठेच गाईड करत नाहीत. ते तुम्हाला जब्याच्या इमोशनल स्पेसचा भाग बनवतात. जब्याच्या गप्प राहण्यामधून तुम्ही त्याची मानसिक घुसमट फील करू शकता. सततची बोलणे ऐकल्यावर त्याला कसं वाटत असेल हे फील करू शकता. जब्याचे जग किती लहान आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे अनुभवू शकता. थोडक्यात तुम्ही जब्याच्या भावनिक जगाचा भाग बनता. जब्याची घुसमट प्रेक्षक म्हणून तुम्ही फील करता. सायलेन्स ॲज सोसायटीज कलेक्टिव्ह गिल्ट. फॅन्ड्रीचा सर्वात डिस्टर्बिंग पार्ट हाच आहे की सर्वांना दिसते की जब्यासोबत अन्याय होतोय. काहींना अन्याय डोळ्यांना दिसतोय पण ते दुर्लक्ष करतायत. काहींना फरकच पडत नाही ही गोष्ट वेगळी. पण जब्याला त्रास दिला जातोय ही गोष्ट तर साफ दाखवली जाते. पण कुणीही त्याच्यासाठी आवाज उठवत नाही. कुणीही त्याची मदत करायला येत नाही. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा, आपण रोज किती अन्याय होताना पाहतो आपल्या आजूबाजूला, पण आपण किती वेळा तो थांबवायला जातो? आपण जात नाही कारण तो आपला प्रॉब्लेम नसतो. फॅन्ड्रीमध्ये जेव्हा सिनेमाच्या शेवटी जब्या अपमानित होत असतो तेव्हा कुणीच पुढे सरसावत नाही. सगळे फक्त उभे राहतात, त्याला पाहतात आणि निघून जातात. कारण कुणालाच इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये.
सिस्टमला क्वेश्चन करायचं नाहीये, दुसऱ्यांशी भांडत बसायचं नाहीये, नवीन प्रॉब्लेम्स ओढवून घ्यायचे नाहीयेत. आणि नागराज मंजुळे यांचा ब्रिलियन्स हाच आहे की त्यांनी इथे कोणतंही म्युझिक वापरलेलं नाहीये. सिनेमात कोणतंही चांगलं कॅरेक्टर किंवा सुपर हिरो येत नाही जो येतो आणि जब्याची मदत करतो. समाजातील कोणतीही मोठी व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन जब्याच्या पाठीमागे उभे राहत नाही, कारण खऱ्या आयुष्यात यापैकी काहीच घडत नाही. लोक या सगळ्यात पडण्यापासून नेहमी दूरच राहतात. त्यामुळेच संपूर्ण सिनेमामध्ये आपल्याला दिसतो तो फक्त सायलेन्स. सीन बाय सीन तुम्हाला संपूर्ण सिनेमात दिसतं की होणाऱ्या अन्यायाकडे लोक अंधे असल्यासारखं दुर्लक्ष करतायत. जसं की मी म्हटलं तसं सिनेमाच्या क्लायमॅक्स वेळी नागराज मंजुळे यांनी कोणतंच ड्रॅमॅटिक म्युझिक वापरलेलं नाहीये, खूप संवाद वापरलेले नाहीयेत. शाळेबाहेरच्या लोकांप्रमाणे तुम्ही सुद्धा एक प्रेक्षक म्हणून हा अन्याय सायलेंटली पाहत असता. ज्याप्रमाणे जब्यावर होणारा अन्याय पाहणारे लोक काहीच करत नाहीत, त्याप्रमाणे सिनेमा पाहणारे प्रेक्षक म्हणून तुम्ही देखील काहीच करू शकत नाही. तुम्हाला फक्त तो अन्याय पाहावा लागतो. तुम्ही सुद्धा त्या गिल्टचा पार्ट होता. आणि जेव्हा सिनेमाचा शेवटचा सीन येतो ना, तेव्हा हा सायलेन्स अनबेरेबल झालेला असतो. जब्याने भिरकावलेला दगड त्या व्यक्तीसाठी नसतो, तर आपल्या सर्वांसाठी असतो, ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी अन्याय होताना पाहिलाय पण शांत राहणं स्वीकारले. त्या व्यवस्थेसाठी असतो जिने जब्यासारख्या मुलाला कधी तोंड उघडायला संधीच दिली नाही. मित्रांनो, फॅन्ड्री हा सिनेमा नाहीये, फॅन्ड्री हा अनुभव आहे. आणि तो जोपर्यंत तुम्ही स्वतः घेत नाही ना, तोपर्यंत त्याच्याविषयी कितीही बोललं, कितीही लिहिलं तरी कमीच आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही हा अनुभव घेतलेला नाही त्यांना मी इतकंच म्हणेन की प्लीज हा सिनेमा पहा. बाकी मित्रांनो, तुमचे काय थॉट्स आहे त्या विषयावर? तुम्हाला फॅन्ड्री हा सिनेमा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.